अजितदादा आज सन्मान यात्रेला निघालेत. जनसन्मान यात्रा आणि गुलाबी गुलाबी गाडी, गुलाबी गुलाबी साडी, गुलाबी गुलाबी माडी आणि जॅकेट गुलाबी, स्टेज गुलाबी, गाडी गुलाबी, असं सगळं गुलाबी चित्र घेऊन निघालेत. भारताच्या नाही जगाच्या इतिहासामधला हा पहिला पिंक पॅन्थर असेल. जगात कुठे मी असा गुलाबी झेंडा किंवा गुलाबी रंगाचे लोक हे घालतात वगैरे असं पाहिलं नाही. मी अमेरिकेमध्ये फक्त लव्ह बर्ड्स आणि लव्ह शॉप्स वगैरे त्याच्यामध्ये गुलाबी रंगाचं हे पाहिलं, किंवा व्हॅलेंटाईन डे ना गुलाबीचा हे पाहिलेलं आहे मी. पण गमत अशी की आता निवडलाय त्यांना कुठल्या तरी योजना यांनी संस्थेने 500-700-1000 कोटी घेऊन त्यांना हा सल्ला दिलाय की गुलाबी व्हा. आता हे गुलाबी प्रकरण जे आहे ते अजितदादांसाठी गुलाबीच ठरणार म्हणजे पॉझिटिव्ह ठरणार का जुलाबी ठरणार म्हणजे निगेटिव्ह ठरणार, या विषयावर आज मी आणि प्राध्यापक दयानंद नेने हे चर्चा करणार आहोत. सर, गुलाबी आणि जुलाबी काय म्हणताय? अजितदादा बाहेर जनसन्मान यात्रेला बाहेर पडलेत. गुलाबी जॅकेट, नंतर बॅकड्रॉप सगळा त्यांच्या याचा प्रॉमिनंटली गुलाबी कलर, आणि त्यांचे गाल पण गुलाबी आहेत. ज्यांना भेटायला जात आहेत ते सगळ्या आपल्या महिला मंडळ जे काय आहे, लाडक्या बहिणी. त्यामुळे अजितदादा गुलाबी साडी घालून आहेत बहिणी सगळ्या. अजितदादा आपला इमेज मेकओव्हर करण्याच्या मागे आहेत. ह्याच्या मागे जो मनुष्य आहे, डिझाईन बॉक्स म्हणून एक ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहे, त्यांचा नरेश अरोरा म्हणून मनुष्य आहे. त्यांनी अजितदादांनी त्यांच्या PR काम पूर्ण ह्या इलेक्शनचं त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि त्यांनी यांना सल्ला दिलेला आहे की पिंक हा जो रंग आहे तो अमेरिकेतली त्यांनी उदाहरणं दिली आहेत, नंतर फ्रान्स मधली उदाहरणं दिली, आणि त्यांना कन्व्हिन्स केलंय की तो हा सोबर रंग आहे, प्रसन्न रंग आहे, आणि जास्ती करून महिलांना आवडणारा असा रंग पिंक आहे. तर त्यामुळे तुम्ही जर का हे केलात, गुलाबीच्या जॅकेट किंवा गुलाबी वेश परिधान केलात तर सर अशी कल्पना करून बघा की अजितदादा हे नुसतं गुलाबी जॅकेट नाही, गुलाबी झब्बा आणि गुलाबी पायजमा घालून निघाले, काय धमाल होईल ना. LGBT वाले लोक नक्की त्याच्या मागे लागतील. सर LGBT म्हणजे काय ते जरा समजावून सांगा. ते जे म्हणतात ना की दुसऱ्या टाईपची जी लोक म्हणतात, पुरुष किंवा महिला, तृतीयपंथी नाही, ज्यांना समलिंगी संबंध ठेवणारे. आता त्यांचा हा गुलाबी रंग त्यांचा असतो बरेचदा रंग. होय होय. मी ऍक्च्युली मला माहिती होतं, मी जरा तुम्हाला कळावं म्हणून म्हटलं, कारण मी अमेरिकेमध्ये जातो तर माझं तिथे जे घर आहे त्याच्या पुढलं स्टेशन आहे, मला वाटतं काय बरं मी आठवलं की सांगतो सर. ते स्टेशन आहे ना, ते अख्खं गाव हे गुलाबी आहे. ओके. आणि तिथे हे समलिंगी जे आहेत पुरुष आणि बायका नाही, ते सगळ्या टोळ्या त्याच फिरत असतात आणि ते तुम्हाला विचारतातच की आर यू इंटरेस्टेड. बरोबर. आणि त्याच्या खुणा पण असतात आणि त्याचं लिक्षण पण असतात. आता मी दोन्ही कानात घालतो, तिथे पण मी दोन्ही कानात घालतो, पण अमक्या कानात घातलं तर पुरुष आणि अमक्या कानात घातलं तर स्त्री. तुम्ही स्त्री इंडिकेट करता किंवा पुरुष. तर ते गुलाबी प्रकरण त्याच्यावर कधी ते आपण सर जगातल्या या गमतींवर पण कुठला तरी व्हिडिओ आपण बनवत जाऊया. पण ते LGBT तर त्याचं खरंच आहे. मग ते सगळं असं वेगळं विचित्र वाटलं. अजितदादांना मेसेज तुम्ही पोहोचवलात तर बरं होईल, कारण की मी आत्ताच कुठेतरी वाचलं की त्यांनी 12 जॅकेट पिंक कलरची शिवून घेतली, वेगवेगळ्या शेड्स मध्ये. पिंकच्या ज्या वेगवेगळ्या शेड्स असतात अशी 12 जॅकेट त्यांनी शिवून घेतली असतात नव्याने, असं मला कळलेलं आहे. अजित दादा खरं नाही हो तुमचं. आता गुलाबी शर्ट आणि पॅन्ट पण घाला. हा जो डिझाईन बॉक्स बाहेरच्या देशामध्ये तुमचे फोटो जातील तेव्हा ते म्हणतील अरे हा आपल्यातला दिसतोय. ही जी डिझाईन बॉक्स कंपनी आहे, त्यांनी याआधी कर्नाटकाचे आत्ताचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि त्याच्या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे अकाउंट सांभाळले होते. आणि त्या दोघांना म्हणजे अशोक गेहलोतना 2019 साली आणि DK शिवकुमार यांना आत्ता 2022 साली त्यांचा खूप फायदा झाला त्यांच्या सल्ल्याचा, अशा यांनी अजितदादा बहुतेक त्यांच्याकडे गेलेले असावेत. प्रशांत किशोरला तो रिप्लेस करतोय का? प्रशांत किशोर किंवा नवीन प्रशांत किशोर एक निर्माण होतोय. आद्य प्रशांत किशोर महाराष्ट्राचा कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण? अनिल दत्ते. अरे वा. चला. आणि त्यांनी अजितदादांना नुसतंच
कपड्याच्या ह्यानी नाही, तर त्यांनी थोडं सॉफ्ट हिंदुत्व प्रपोगेट करण्यासाठी पण त्यांना प्रोत्साहित केलंय. हिंदूंच्या बाजूने आणि त्याची परिणिती म्हणून ही यात्रा काढायच्या आधी गेल्या आठवड्यामध्ये अजितदादा आपल्या बरोबरच्या सगळ्या सहकारी आमदारांना घेऊन त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला. आणि अच्छा, ते सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रचारही भाग होता का? अच्छा, सुरू केलेला आहे. हो, म्हणजे ऍडव्हर्टायझिंग कंपनी त्यांनी कुठल्या देवाला व्हिजिट करायचं ते पण आता सांगायला लागले. हो, अच्छा. ह्याच्यामध्ये त्यांची जी यात्रा आहे तर त्याच्यात त्यांचा प्रामुख्याने भर हाच असणार आहे की जी लाडकी बहीण योजना आहे, तर अजितदादा अर्थमंत्री आहेत, तर ती मी आणली आहे किंवा ती माझं ब्रेनचाइल्ड होती आणि मी एवढी तरतूद केलेली आहे अप टू मार्च 2025 आणि ती योजना बंद पडणार नाही, तुम्ही आम्हाला निवडून द्या. तर म्हणजे थोडक्यात म्हणजे ती योजना हे महायुतीच्या ते ओरिजिन ते माझं आहे. आणि गमत पेपरला बातम्या महाराष्ट्र लोकसत्तापासून सगळीकडे आल्या की अर्थ खात्याने आक्षेप घेतला याच्यावर. पण ठीक आहे, म्हणजे अर्थमंत्री येते त्यामुळे ते जे म्हणतात तेच मानायला पाहिजे. पण त्यांनी अर्थ खात्याच्या आक्षेपाबद्दल बोलले होते की मोना आता सर मला एक गोंधळ होईल असं वाटतंय माहितीये की काय ना माहितीये की आता ₹1 जो जमा केला ना त्यांनी आणि करतायत, तर मगाशी आपण काय आकडेवारी घेतली होती, किती लाख बायकांचा रिजेक्ट झाला? 15 लाख बायकांच्या खात्यात ₹1 जमा नाही झाला. म्हणजे ती 15 लाख खाती मिसमॅच झाली 1,40,00,000 पैकी. आता गंमत अशी आहे की प्रत्यक्षात हा ₹1 नाही रिजेक्ट झाला, असे 15 लाख खाती निघाली बायकांची. त्या बायका संतापणार, हे काय आम्ही तर दिलं होतं बँकांचं वगैरे. त्यांची चूक असली तरी त्या कबूल नाही करणार. आणि आता 1,40,00,000 समजा जर एक 10-20 लाख बायकांना मिळाले नाही, हंगामा सुरू झाला, ही लाडकी बहीण योजना संकटात येईल. नाही, ऍक्च्युअली सरकारने जे ₹1 जमा करण्याचं ठरवलं याचं मागचं कारण हेच होतं, बँका ती व्हेरीफाय करणं की पोचतायत की नाही पैसे, कारण की बरीच बोगस अकाउंट असतील असं सरकारला डाऊट होता पहिल्यापासून. आणि म्हणून आम्ही 15 लाख बोगसच असतील, बोगस किंवा बंद पडलेली जेव्हा असं. त्या बायकांनी आता फॉर्म मध्ये ज्या या खात्यांचा उल्लेख केला आहे, ती कसं आहे, ती डॉर्मंट खाती असतात बरेचदा, तुम्ही वापरलीच नाही. त्यांनी कधीतरी ते जनधनच्या वेळेला 5-6 वर्षापूर्वी काढलं असेल खातं आणि काही केलंच नसेल तर डॉर्मंट झालं असेल, असं असू शकतं, मला माहित नाही. तर ते टेस्ट करण्यासाठी म्हणून त्यांनी तो ₹1 पाठवायचं ठरलेलं. तर मला असं वाटतं की 15 लाख जर का फिगर खरी असेल, हो खरी म्हणजे पेपर बघूनच घेतली नाही म्हणून, तर मग हा थोडासा वेकअप कॉल आहे त्यांना, त्या 15 लाख बायकांना पण आणि यांना पण, की अजूनही 15-20 दिवस जे काय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते रेग्युलराइज करून घ्या. आणि 30 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे यांना, बरोबर आहे. तर ते त्याने ते केलं असेल असं मला वाटतंय. पुढे तर साहेब, हे मी तुम्हाला अजितदादांचं जे आता आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे जी माहिती असलेली सांगितली. आपल्याला काय वाटतंय की अजितदादा पवार यांची जी ही जनसन्मान यात्रा आहे, तर त्यांना जो धक्का बसला लोकसभा निवडणुकीमध्ये, म्हणजे बायकोच पडली, बायको पडली हा एक भाग, दुसरीकडे पण एक सुनील तटकरे आणि जे स्वतःच्या जीवावर निवडून आले, बाकी कुठेही त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याला अजितदादाच कारणीभूत आहे असं मी म्हणत नाही, कारण की शिरोडला फॉर एक्झाम्पल आढळराव पाटलांना त्यांना पक्षात घेऊन तिकीट देऊन उभं करायला लागलं, किंवा तशीच त्या अर्चना पाटलांना त्यांनी जे उभं केलं तर त्या बाहेर न आल्या आणि त्यांना, तर ह्या गोष्टी घडल्या तरी पण त्यांची मतं ट्रान्सफर झाली नाहीत, हे वादातीत आहे. तर अशा सगळ्या याच्यामध्ये या यात्रेनी काही फरक पडेल असं आपल्याला वाटतं का? अजिबात नाही. किंवा थोड्या दिवसांनी या यात्रेचं रूपांतर जन अपमान यात्रेमध्ये होईल. सर रिस्पॉन्सच नाही मिळाला, अपमान होईल, अपमान होणार ना सर. कसं आहे ना, भाडोत्री लोक किती बसवणार, बरोबर, सगळे भाडोत्री समोर दिसायला लागले, 15 बसेस उभ्या आहेत आणि बरोबर त्यांच्या प्रमाणामध्ये लोक समोर बसले, बरोबर. माणसं जमवणं सुद्धा सोपं नाहीये. जरांगेला उत्स्फूर्त माणसं येतात, राज ठाकरेंना उत्स्फूर्त माणसं येतात, उद्धव ठाकरेंना पण येतात ना, त्यांनाही भाडोत्री आणायची गरज पडली, काँग्रेसवाल्यांना आणावी लागतात. शरद पवारांना उत्स्फूर्त आहे बऱ्यापैकी प्रतिसाद त्यांच्या एरियामध्ये. हा, पण अजितदादांना तर भाडोत्री माणसांशिवाय पर्यायच नाही. ही भाडोत्री सेनाच त्यांच्या बरोबर असणार. बरोबर, ही यात्रा म्हणजे भाडोत्री यात्रा आहे. हे जसे आपले नगरसेवक आणि आमदार शिर्डी आणि याला पाठवतात बसेस, तसे यांच्या याला असं भाडोत्रीच लोक आणावे लागणार आहेत. आणि दादांचं काय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, उत्स्फूर्त व्यक्तिमत्व आहे, इन्स्पायरिंग.
इन्स्पायरिंग आहे. तो पिंक पॅन्थर आहे, हे नाव सर आपण दिलंय ना, पॉप्युलर होणार त्यांचं. बरोबर आहे. पिंक पॅन्थर. तर हा पिंक पॅन्थर मध्ये काही स्फुरण वाटावं. दादांचा चेहरा निगेटिव्ह आहे. सगळ्यात वाईट म्हणजे गंमत अशी की शरद पवारांना एवढं ते सगळं एका बाजूला हे झालेलं असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक मॅच्युरिटी आणि एक हा मोठा माणूस आहे. कसं आहे ना, जुनी शिल्प असतात बघा लेण्यांमधली, ती विद्रूप असतात तरी सुंदर वाटतं. बरोबर. महाराष्ट्रातलं एक विद्रूप झालेलं लेणं म्हणजे शरद पवारांचा चेहरा आहे. बरोबर. पण ते लेणं आहे, ते लेण्याचं लेणे पण जाणवतं आपल्याला. अजित पवारांचा चेहरा केव्हाही पाहिलं ना तरी असं वाटतं हा अंगात आलेला तरी माणूस आहे, नाही तर चिडलेला आहे, नाहीतर काहीतरी त्रासलेला भाव असतो. म्हणजे एखाद्या नवऱ्याचा बायको खूप छळ करते आणि तो बाहेर पडल्यावर कसा दिसतो. आता यांची बायको तर बिचारी एकदम गुणी आहे, मला आपल्या सुनेत्रा बहिणी माहिती आहे, त्या कधी छळत नसतील. पण याला कोणीतरी मग सुप्रिया सुळे बहीण असून छळत असेल काहीतरी आहे. पण याला सासूरवास सगळीकडे आहे. यांचा योग आहे सर पत्रिकेमध्ये यांच्या. हा सासूरवासाचा योग आहे त्यांना, आणि तो घरातूनच आहे. त्यांची पत्रिका, तुम्ही पत्रिकांवर विश्वास ठेवता किंवा हे करता? नाही, मी पण ठेवत नाही. पण माझे ज्योतिषी काही मित्र आहेत, त्यांच्यापैकी एकाला मी बोलवतो आणि आपण दोघं मिळून त्यांची मुलाखत घेऊ. सगळे जे राजकारणी आहेत ना, त्यांची विधानसभापूर्वी आपण एक रोज 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांना बोलवून राजकीय भविष्य त्यांचं पत्रिकेप्रमाणे काय हे विचारली आयडिया. नाही, आणि आपले मित्र आहेत ते, त्यांना आपण बोलू शकतो इथे. आणि मी आग्रह केला एका दिवशी बोलून 10-15 मंत्री घेऊन टाकू, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर सर कसं आहे ना की त्यांची पत्रिका एक तर वाईटच आहे. मी माझे मित्र ज्यांना आपण आणणारच होत आता, तर ती पत्रिका त्यांची वाईट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की प्रसन्नता नाही अजिबात, इन्स्पिरेशन नाही सर. त्यांचेच काय अरे मंत्री जे आहेत ते त्यांच्याबद्दल काय बोलतात ते तुम्ही बोलला की ती वेडझाळ्यांची पार्टी, तो वेगळा विषय, ती वेगळी पार्टी. पण ही पार्टी ना सगळी फ्रस्ट्रेटेड लोकांची पार्टी. बरोबर. आधी फ्रस्ट्रेशन शरद पवारांबद्दल होतं, आता ते अजितदादांबद्दलही झालंय. 10 लोकांना मंत्रिपद मिळाली आहेत, पण सर रिस्पेक्ट नाही ना. बरोबर. आज 10 लोकांची नावं सांगायचं म्हणलं तर भुजबळ आणि यांच्या पुढे आपण जात पण नाही. बरोबर. एवढे मंत्री आहेत 10, त्यातले 2-3 जणांचीच नावं माहिती आहेत, बाकी तर कुठे काळाच्या ओघात गडपच झालेत, मंत्री आहेत की नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट समाजाचा इम्पॅक्ट काय निगेटिव्ह आहे. आता हे पैसे द्यायला लागले चॅनलला म्हणून यांचे लाईव्ह दाखवत आहेत. हे पैशावरचं राजकारण आहे सगळं. आणि गमत अशी आहे की हे वरतून पैसे टाकून त्याला मिळालेली पब्लिसिटी म्हणजे सरकारी जाहिरातींसारखी असते. बरोबर. थोड्या दिवसांनी कंटाळा येतो, ते अजितदादाचा लागलाय, बंद कर, रोज तेच बोलतो. यांना टीव्हीवर जरी यांनी लाईव्ह केले पैसे भरून, आता याचा पैशाचा रेट असतो सर 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 25 लाख रुपये, जसा टेन्शन पिरियड असेल, जसा नेता असेल. आता कसं आहे, राज ठाकरेंना पैसे द्यायची गरज नाही, कारण का तो त्यांना टीआरपी आहे. बरोबर. मग चॅनलचा फायदा होतो. पण अजितदादा टीआरपी नाही, त्यामुळे चॅनल समजा ए ग्रेड असेल, ए ग्रेड चॅनल असेल तर 1 लाखाला एका तासाला 25 लाख रुपये घेतात ते. कमी जास्त. आता इलेक्शन जवळ आल्यावर तर 50 लाख घेतील. आणि अगदी चिंटू चॅनल असेल की ज्याला काही टीआरपी वगैरे नाही, तो सुद्धा सर लाख 2 लाख घेतो. तर आता ही जी एजन्सी आहे यांचं मी कौतुक करतो की ते लाईव्ह सगळीकडे आणतायत, याचा तर चांगले पैसे देत आहेत. चांगले पैसे देत आहेत. जसं सर भाजपमध्ये तुम्ही ते मध्ये बोलला होतात ना की पैसे लोकांपर्यंत पोहोचले नाही, तर मला एक सूचना भाजपवाल्यांना करायची होती. त्यांचे पैसे आहेत ना आता आलेत, बरेच आलेत. तर त्यांनी काय पॅकेज केलंय, 25 लाखाचं पॅकेज केलंय युट्यूबवाल्यांबरोबर, बऱ्याच केलंय. 100-1 लोकांबरोबर केलंय. त्यातल्या 70 आता 70-80 पर्यंत गेले. 5-5 लाख रुपये मिळालेत. पण युट्यूब चॅनल्स खूप आहेत. आणि यांनी काय केलं माहितीये, भाजपची काय गंमत आहे बघा, की जे त्यांच्या विरोधात आहेत ना त्यांच्याशी पॅकेजेस जास्त केली. बरोबर. जे भाजपला पाठिंबा देत आले कालपर्यंत मनापासून लोकांचं तेच आहे. अरे काय बाबा, माझे मित्र जे भाजपच्या मागे आहेत ना, आजचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखं ते आहे थोडंसं. त्यांनी सगळ्या विरोधकांना पॅकेजेस दिलेत. बरोबर. 25 लाखाची. लोकसभेला तेच केलं होतं. आताही माझे जे मित्र त्यांची बाजू घेत होते, मी म्हटलं अरे आमक्याला मिळाले, मला कळत असतं ना कुठे कोणाला मिळाले, म्हटलं याला मिळाले, तुला नाही मिळाले. तर साहेब ते त्यांच्या विरुद्ध आहेत ना, त्याला पैसे देत आहेत. बरोबर. आणि आम्ही त्यांच्या बाजूत येत आम्हाला फाट्यावर मारतात, तेव्हा आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड करतात. असं करू नका, ते विरोधात जाऊ शकतात. आणि आता त्यातले काही भाजपचे आपले मित्र आहेत ना कॉमन, ते मला म्हणतात की त्यांना आम्ही 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख असे सबस्क्रायबर दिलेत, मग आम्ही पैसे कशाला द्यायचे आणखी, युट्यूब कडून मिळतात. पण असं नाही ना, तुम्ही आता एवढ्याच 200-500 कोटी रुपये वाटताय, 560 कोटी रुपये तर युट्यूब करता आले होते, जे भाऊ तोरसेकरांनी त्यांचं प्रकरण काढलं. बरोबर. ते द्या ना सगळ्यांना, आणि तुमच्या बाजूच्या लोकांना आणखीन प्रेमाने द्या. अगदी सर, यांच्या जाहिराती लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला येतात, तरुण भारतला येत नाही. बरोबर.
अरे तरुण भारत तुमचा ध्येयवादी पेपर आहे, त्याला द्या ना, त्यांच्या चॅनल आहे MTBT, बरोबर, त्याला द्या. हे मुलाखत MTBTला द्यायला जात नाही. बरोबर बरोबर, खरंय, हे तसंच आहे. तर त्यामुळे मित्रांनो, भाजपच्या मित्रांनो, सगळ्यांना द्या बाबा. आणि तुमच्या विरुद्ध आहेत त्यांना देताय, मला माहिती. मी इतका यांच्या विरुद्ध बोलणाऱ्या माणसाला त्यांनी आतापर्यंत काहीतरी 30 लाख रुपये दिले. बरं, काय बोलायचं सर. तर व्हॉट एव्हर इट इज, आपला अजितदादांचा मुद्दा आहे. पण अजितदादांच्या पैशांचं व्यवस्थापन व्यवस्थित आहे असं दिसतंय. युट्यूबमध्ये अजून अजितदादांचे पैसे आल्याची मला काही खबर लागलेली नाहीये, पण चॅनलवर पोहोचलेत आणि चॅनलवाले त्यांचं काम करतायत. पण चॅनलवर आला तो यशस्वी झाला असं होत नाही. नाहीतर ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि पैसे उधळतात अशी माणसं कुठल्या कुठे गेली असती. पण अजितदादांची ही सन्मान यात्रा आहे, ही अल्टिमेटली अन्मान यात्रेतच रूपांतरित होणार आणि त्यांना फ्रस्ट्रेशन येणार. कार्यकर्ते त्यांना सोडत नव्हते, ते या यात्रेनंतर सोडायला लागतील. त्यांच्या लक्षात येईल की लोकांचा पाठिंबाच नाहीये. बरोबर सर, लोक हाशा टाळ्या उत्स्फूर्त परिस्थितीत वगैरे काहीच नाहीये. यांची सभा आहे ना, ती दगडांचे मांडून ठेवलेल्या राशी किंवा ते कारखान्यात गणपती कसे असतात, बरोबर, ठेवून दिलेल्या मूर्ती, प्राणप्रतिष्ठा न झालेली. सर, यांचा मॉब आहे ना, तो प्राणप्रतिष्ठा न झालेल्या फळीवरल्या गणपतींसारखा दिसतो. काही चैतन्यच नाही त्यांच्यामध्ये. आणि दादा अख्खं बोलून गेले, किती वाईडीवाकडे तोंड केली, काय जोक मारले त्यांच्या परीने, हे केले, तरी देखील लोकांचा प्रतिसाद नसतो. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती असं मला वाटतं. मित्रांनो, धन्यवाद. सर, खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.